तर नमस्कार मित्रांनो, राऊत इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही किर्लोस्कर कंपनीची कॉईल नावाची मोटर आली होती. ही फ्यूज उडून राहिली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ही कशामुळे फ्यूज उडवत आहे याचं कारण मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. हे वरच्यावर मी तुम्हाला मोटर न खोलता वाइंडिंग जळली की नाही जळली सिरीजवरती चेक करून दाखवणार आहे. एक वायर मी पाण्यामध्ये लावणार आहे आणि दुसरा वायर मोटरच्या टर्मिनलला केबलला लावणार आहे, जेणेकरून लाईट जर लागला तर मोटर जळली अशी आपण पकडू शकतो. पण तिथे लाईट नव्हता लागला म्हणून मोटर चांगली आहे. तर आपण आता मागचं कवर खोलून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता आणि समोरचं पण मी बुशिंग पाहिली आहे. बुशिंग चांगलीच वाटली, तरी पण एक वेळ आपण पाहून घेऊ. वाइंडिंग पाहते पहिले, तर वाइंडिंग पण चांगली निघाली. हे बघू शकता मित्रांनो. फ्यूज उडवण्याचं एकमेव कारण म्हणजे हे जे आहे समोरचं थ्रस्ट बेरिंग, ते थ्रस्ट बेरिंग आपलं निघालेलं होतं. मी 5 रुपयाचं फेविक्विक टाकून आता त्याला चिपकून घेतलेलं आहे. फ्यूज उडवण्याचं हे छोटंसं कारण होतं मित्रांनो. आता मी तुम्हाला हे बघू शकता बुशिंग चेक करून दाखवत आहे. अशा प्रकारे बुशिंग जर जास्त डग असेल तर ते आपल्याला बुशिंग करावं लागेल, किंवा सील जर तुटली फुटली असेल तर मग पाणी जात असेल समोरून तर सील बदलून घ्यायची आहे. आणि हे बघू शकता आपल्या मोटरला काहीच झालेलं नव्हतं, जळली पण नाही, बुशिंग पण नाही आहे. फक्त ते कार्बन प्लेटच निघाली होती. त्याच्यामुळं आपण ते कार्बन प्लेट चिपकून घेतले आहे आणि मोटर पुन्हा एक वेळा फिटिंग करून घेतलेली आहे. मोटर फिटिंग करून घेताना मित्रांनो आपल्याला एक पाण्याचा नट खोलून घ्यायचा आहे आणि जे केबलचा राहतो तो सध्याच लावायचा नाही आहे, जेणेकरून तिथून एअर आपली गेली पाहिजे. पाणी भरताना पाणी असं फुल गच्च भरल्या गेलं पाहिजे, जेणेकरून मोटर जळण्याचं कारण खूप